श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे शिमला मिरचीचा झुणका. मग किंवा शिमला मिरचीचं बेसन किंवा शिमला मिरचीला डाळीचं पीठ लावून केलेली कोरडी भाजी. चला, यासाठी आपण साहित्य काय काय आणि कृती लागते आणि पूर्वतयारी देखील बघूया. सुरू करूया. आणि बघायसाठी आपण छान 2 ते 3 शिमला मिरची चिरून घेतलेली आहेत, 2 टमाटरसुद्धा चिरून घेतलेले आहेत, 1 कांदा देखील चिरून घेतलेला आहे आणि आपण थोडे कढीपत्ता देखील घेतलेला आहे फोडणीसाठी. यासाठी आपल्याला आणखी लागणार आहे 1 ते अर्धी वाटी डाळीचं पीठ. आणि चला आपण कृती करूया. छान आपण तेल गरम झालेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं होतं. ते झालेलं आपण त्याच्यामध्ये घालूया मोहरी घातलेली आपण तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया हिंग आणि हिंगानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया 2 ते 3 कढीपत्त्याचे पाने. हे पण छान झाले. कढीपत्ता कुरकुरीत झाला की आपण त्याच्यामध्ये घालूया आपण जे चिरलेले कांदे होते ते देखील आपण त्याच्यामध्ये घालूया आणि छान आपण कांद्यांना शिजू देऊया. जसे कांदे सोनेरी झाले की बघा असं छान तेल छान कडकडीत झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण कांदे घातलेले आहेत. कांदे शिजायला आले की आपण त्याच्यामध्ये सोनेरी झाले की आपण याच्यामध्ये टमाटर देखील ॲड करूया. अशा प्रकारे कांदे टमाटर आपण छान होऊ देऊया. जरा हे नरमले, जरा हे आपण नरमू देऊया आणि मग आपण पुढची कृती करूया. पुढचे मसाले वगैरे त्याच्यामध्ये ॲड करूया. बघा असे छान कांदे होत आहेत. कांदे टमाटे दोन्ही पण छान बघा आता शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये बघा किती छान दिसतात ना. याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडी हळद घातली आहे, छान तिखट घातलेले आहे कारण मस्त भाजी चमचमीत होणार आहे. आणि जसं जसं होतं आता बघा किती छान आपले मसाले देखील छान तेलामध्ये झालेले आहेत. आता याच्यात आपण घालूया जी चिरलेली शिमला मिरची होती ती घातलेली आहे अशा प्रकारे. आणि आपण हिला पण छान व्यवस्थित शिजून घेणार आहोत. थोडा वेळ मस्त छान तेलामध्ये परतून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर आपण हिला छान शिजवून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे ही भाजी दिसते, कलरफुल दिसते की नाही. हिरवी लाल आणि थोडासा कांद्याचा सोनेरी रंग दिसतो आहे. बघा अशा प्रकारे आता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया. आपण थोडं भाज्या शिजताना थोडं मीठ घातलेलंच होतं चिमूटभर. आणि बघा दोन्ही पण आपली भाजी ऑलमोस्ट मस्त शिजलेली आहे. थोडंसं आपण एक वाफ काढून घेऊया आणि वाफ झाली की पुन्हा ही भाजी बघा तेल पूर्ण सोडलेलं आहे भाजीने मसाल्यांनी आणि मस्त झालेली आहे एकदम मस्त. आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन आणि छान आपण हिला होऊ देऊया. बेसन घातलं की आपली भाजी अर्धी तयारच आहे. आणि बघा अशा प्रकारे आपण बेसन ॲड केलेलं आहे. जर आपल्याला लागलं तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी शिंपडू शकतो. जर खूपच जास्त कोरडं वाटलं किंवा आपल्याला बेसन शिजायला हवं त्यासाठी आपण थोडं पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी आणि याला आपण शिजू देऊया आणि झाकून ठेवूया. आपली भाजी रेडी आहे. ही भाजी मस्त टिफिनला तर खूप छान होते. लंचला किंवा डिनरला आपण वरण असेल तर कोरडी भाजी आपण ही करू शकतो. झटपट होणारी ही भाजी आहे आणि मस्त खूप छान लागते. म्हणजे शिमला मिरचीचं बेसन किंवा झुणका. बघा अशा प्रकारे आपली ही रेसिपी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे आम्हाला नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. ही रेसिपी आहे शिमला मिरचीचं बेसन किंवा झुणका काहीही म्हणा, बेसन लावलेली शिमला मिरचीची भाजी. आणि हो चला आपण ताटही वाढून घेऊया जेवणाचं. सो आपण काकडी वाढलेली आहे, कांदा वाढलेला आहे, जवसाची चटणी वाढलेली आहे, डाव्या बाजूला मीठ देखील वाढलेलं आहे आणि आपण जो बेसनाचा झुणका केला तर तो देखील वाढलेला आहे. सोबतच आपण भात वाढलेला आहे. त्यावर आपण छान वरण घालूया भातावर आणि आपण छान बघा किती छान वरण दिसते. वरण भात आणि त्यावर एक तुपाची धार सोडलेली आहे. मस्त दिसते की नाही ताट. आणि त्याच्यानंतर आपण वाढूया पोळी आणि या जेवायला. श्री स्वामी समर्थ.